हॅलो, गुड मॉर्निंग. मला आज हे रस्त्यावर एक छोटंसं हार्ट दिसलं आणि माझं असं झालं वाटतं गुड मॉर्निंग. आणि मी चालत चालत पावसातून कणकवली कॉलेजला गेले. आज शरावती येणार नव्हती, सो ती मला म्हणालेली फक्त मुलींकडून गाण्याची प्रॅक्टिस करून घे. आणि खरं तर हे गाणं खूप वेगळ्या लँग्वेजमध्ये आहे आणि ह्या मुलींनी खरंच खूप जास्त मेहनत घेऊन हे गाणं पाठांतर केलेलं होतं आणि ते बघूनच मला खूप भारी वाटलेलं की कसं काय ह्या पोरींचं पाठ होतं आहे. आणि त्यात सगळ्या पोरी खूप एनर्जी लावून हे गाणं म्हणत होत्या. आणि ते बघता बघता साईडला स्किट चालू होती, एकांकिकेची रिहर्सल चालू होती. मला अगदी मी कॉलेजमध्ये गेल्यासारखं वाटलेलं ह्या पोरांकडे बघून. One eternity later. हॅलो, आज आम्ही आलो आहे बाबांच्या मठात, भालचंद्र बाबांच्या मठात, जे कणकवलीमध्ये आहे. सो प्रथेप्रमाणे दर गुरुवारी कणकवलीतली सगळी लोक मठात येतातच, कारण कणकवलीच्या लोकांचा असा विश्वास आहे की बाबांवर खूप श्रद्धा आहे, बाबांवर खूप विश्वास आहे. आराध्य दैवत आहेत ते कणकवलीचं. म्हणजे सगळ्यांच्या घराघरात बाबा आहेत आणि त्यांचं सगळ्यांवर लक्ष आहे, असं आमच्या सगळ्या कणकवली त्या लोकांचं म्हणणं आहे. म्हणजे कालच असं झालं की तुम्ही सगळ्यांनी न्यूजमध्ये बघितलं असेल की सरकारी हॉस्पिटलकडे समोरच्या बिल्डिंगवरून पत्रा म्हणजे खूप मोठा पडला आणि काही जीवितहानी नाही झाली. आणि आई पटकन म्हणाली बाबांमुळे काहीच कोणाला झालं नाही. म्हणजे एवढं क्विकली आमच्या सगळ्यांच्या तोंडून पटकन काही झालं, काही चांगलं झालं तरी येतं, काही चांगलं झालं तरी आम्ही बाबांकडे येतो, काही होत नसेल तरीही आम्ही बाबांकडे येतो. इथे बाबांचं मठ आहे, मारुतीचं मंदिर आहे, दत्तगुरूचं मंदिर आहे, काशी विश्वेश्वराचं मंदिर आहे. आणि इथे आल्यावर जी पॉझिटिव्हिटी मिळते त्याने सगळे चार्जअप होतात. सो तुम्हाला जर कधी यायचं असेल तर नक्की इथे. One eternity later. तर आज डे 2 आहे आपल्या ब्लॉगिंगचा. आणि आज मी मठात गेले होते. तसं बेसिकली आज काही छान असं खूप मस्त असं काही डे नव्हता. तेच होतं, मी रिहर्सलला गेले होते, त्यानंतर तिथून मी मठात गेले, मी आत्ता घरी आले. सो जास्त काही दाखवण्यासारखं सुद्धा नव्हतं. जे होतं की मी मठात घेतले ते मी शूट करायचा प्रयत्न केला. सो आणि थोडंसं असं होतं की अजून प्रोसेस होत नाही आणि गोष्टी दॅट वी हॅव टू शूट. बट प्लीज मला सबस्क्राईब करा, मला लाईक करा आणि मला खूप सारे कमेंट्स देऊन मोटिवेट करा दॅट पूजा प्लीज शूट कर काहीतरी. कारण असं होतं की पटकन क्लिक होत नाही की अरे आत्ता आपण केलं पाहिजे. सो येस, दिस वॉज माय डे टुडेज. आणि उद्या बघू काय होतं आहे. पण मला मोटिवेट करण्यासाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, मला लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या फ्रेंड्सना सांगा आणि माझे रोज ब्लॉग्स बघा. 12 seconds later. सॉरी टू इंटरप्ट, पण मला अजून एक गोष्ट सांगायची नाही मला विचारायची आहे. दॅट मी आज बाबांच्या मठात गेले होते आणि मी थोडंसं असं काय वाटतं आमच्या मनाला मठात गेल्यावर ते मी सांगितलं. पण जर तुम्हाला डिटेल ब्लॉग हवा असेल भालचंद्र बाबांच्या मठाचा तर प्लीज मला कमेंट करून सांगा. सिंधुदुर्गातल्या बऱ्याचशा लोकांना माहिती आहे, बट ज्यांना माहिती नाही आहे त्यांना जर माहिती करून घ्यायचं असेल किंवा तुम्हाला बाबांचं मठ बघून दर्शन घ्यायचं असेल तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. मी नक्की एक डिटेल ब्लॉग करेन ज्यात मी सगळंच कवर करायचा प्रयत्न करेन. सो प्लीज मला सांगा. आणि हो, कशा प्रकारचे व्हिडिओज माझ्याकडून आले पाहिजेत, व्हॉट यू ऑल वॉन्ट टू सी, काय कशा प्रकारचे व्हिडिओज आवडतील तुम्हाला ते पण मला प्लीज कमेंट करून सांगा. का पण
बोल तरी कुठे आलोय. अगं लाज, अगं तू लाजतेस कशाला? बोल. दम देते मला, पूजा नको. अगं हॅलो बोलायला काय, ही कसली मी म्हणजे मैत्रीण पाळली आहे. अगं हॅलो बोल, हॅलो. आपण कुठे आलोय ते सांग.